हॅलो, जाऊया मैदानामध्ये. दत्ता पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. इथून निर्धाव चेंडूची सांगता होते. इथून जर पाहायला गेलं ना तर गणेश स्ट्राईक एंडवर पाहायला मिळेल. पहिला चेंडू डॉट झालाय गेलाय. इथून गणेशला आक्रमक फलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना पाहायला मिळतो प्रेक्षकांच्या भेटीसाठी. इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. या षटकामध्ये जर आपल्याला धावा उभ्या करायच्या असेल ना 30 या 40च्या आकड्यापर्यंत धावा पोहोचवायला लागतील. इथे फुलटा चेंडू होता. पाहूया फुलटो वसूल होतं काय. क्षेत्ररक्षण धावतोय. क्षेत्ररक्षणच्या अवव्याकाच्या चेंडू बाहेर जातोय. गणेशच्या बॅट मधनं पाहायला मिळेल हा चौकार. इथे फुलटा चेंडू होता. फुलटोला वसूल झालंय गेलंय. ओपनिंगचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले गेलेत. इथे जर पहिल्या चेंडूचा विचार केला तर डॉट चेंडू टाकले गेला. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडू परी उत्तर दिले या गणेशने. अशीच फलंदाजी करावी लागेल. प्रत्येक चेंडूवर पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा बनवायच्या. तिथे पुन्हा एकदा लोअर फुलटाचा चेंडू होता. इथून मात्र डॉट चेंडूची सांगता होते. इथे दुसऱ्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये. इथे मात्र 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडू मध्ये 4 धावा बनल्या गेल्यात. दत्ता गोलंदाज ट्रॅकवर. इथे फटका तर सुरेख आहे. जेलची संधी असेल. राम असेल. जेल खाली कुठली चुकी न करता नो चेंडूची सांगता होते इथे. नो चेंडूची सांगता पाहूया पाहूया. वन प्लस वन अशा 2 धावा लागल्या जातील. डाव फलकावर. फ्रीडची संधी असेल. स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल कुणाल. तर कुणाल पहिल्या मॅचवर 0 वर आउट होऊन आलेला तोच. इथे फ्रीडची संधी. फुलटॉस चेंडू. इथे फुलटॉस वसूल करायचे. क्षेत्ररक्षण येतात. उचलतात फेकतात तोपर्यंत इथे मात्र एक धाव. गचाल थ्रो. इथे मात्र एक धाव अजून जोडली जाईल. अशा रीतीने 2 धावा. इथे मात्र 4 चेंडू टाकले गेलेत. अजूनही उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. गोलन ट्रॅकवर दत्ता पॉवर प्लेचं षटक असेल. स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल कुणाला इथून आक्रमण फलंदाजी करावी लागेल. या षटकामध्ये एका चौकार षटकार ठोकावे लागेल. इथे मात्र फटका तर सुरेश. जेलची पुन्हा एकदा संधी उडाले. सुनील. इथे मात्र पुन्हा एकदा जेल होते जमिनीला दान. इथून एक एक धावेसाठी मैदानामध्ये स्ट्रॅटर्जी केली गेली. इथे मात्र अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावा बनल्या गेल्या. धाव फलकावर पाहायला मिळतील आपल्याला 9 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू. इथे
पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न झाला थोडं सफल. इथे मात्र एक धाव चोरले गेले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरे धाव सुद्धा देखील चोरले गेले. 2 धावा धाव फलकावर ऍड झाल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 11 धावा लागल्या गेल्यात. दुसऱ्या षटकात आणण्यासाठी गोलंदाज सज्ज रोहन. पहिला चेंडू येथून वाईटचा इशारा येतोय. दुपारच्या सत्रामध्ये पंचांना कवायत करण्याची संधी मिळाली. अतिरिक्त धाव फलकावर ऍड झाली गेली. गणेश धावा लागल्या गेल्या. धाव फलकावर आपल्या पाहायला मिळतील 12 धावा. इथे रिवर्सचा प्रयत्न करायचा क्षेत्ररक्षण आहे तिथे पाहिलात. इथून मात्र 1 धाव अजून जोडली जाईल. अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील. गणेश असतील. फटका तर सुरक्षित गेले. क्षेत्ररक्षण आहे तिथे येतात, उचलतात, फेकतात. इथे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले. दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण केली गेलेली. इथे पाहूया त्यांचं लेग बायचं आहेत का बॅटीचं? लेग बायच्या स्वरूपात धाव 4 धावा मिळाल्या गेल्यात. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता येते. रनआउटची संधी असेल. इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात गडी बाद झाला गेला तो कुणाल. न्यू फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत गेलेत लक्की. पाहायला गेलं ना तर अजून शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल लक्की भगत, ललित. रोहन गोलन ट्रॅकवर सज्ज झाले गेले. अजूनही ओव्हर 2 चेंडू शिल्लक असलेल्या रोहनला चांगली गोलंदाजी करावी लागेल. लकीला एखादा षटकार चौकात ठोकावा लागेल. इथे मात्र गेल्या आडव्या बॅटने पार करायचा होता. इथे 1 धाव. कुणाल आपण क्रिकेट खेळतो आणि जर आपण डगआउट मधनं जर अशा शिव्या दिल्या तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल.
पुन्हा एकदा सांगून देतोय, आपण क्रिकेट खेळतोय, क्रिकेटमध्ये कुठले शिवी प्रकरण दिली जाणार नाहीये. त्याच्यानंतर तुम्ही पॅनलाइज झाल्यानंतर त्याच्यामध्ये कमिटी जबाबदार राहणार नाहीये, नोंद घ्यायची. तिथे मात्र फटका तर सुरेख खेचलं गेलं, क्षेत्ररक्षण आहे तिथे तैनात. इथून मात्र एक धाव फलकावर ऍड झाले गेले, धावा बनल्या गेल्यात, पाहायला मिळतील आपल्याला. 21 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. एकवीस धावा लागल्या गेल्या धाव फलकावर. गोलंदाज सज्ज झालाय रोहित, शेवटचं षटक असेल. इथे 12 चेंडूंचा खेळ समाजाला, 12 चेंडू मध्ये 21 लागला गेला, शेवटचं षटक, हाणामारीचं षटक असेल. इथे मात्र वाईटचा इशारा येतो. पहिला चेंडू इथे लेस्टिकच्या बाहेरून टाकलेलं गेलेलं चेंडू, अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर झाली 22 या आकड्यावरती. इथे मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होते, अशीच गोलंदाजी करावी लागेल. अजूनही उर्वरित 5 चेंडू शिल्लक असे, गणेशला इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. अजून 5 चेंडू मध्ये एखादा षटकार चौकार पाहायला मिळाला. 5 चेंडू मध्ये तर सामन्यामध्ये रंगत येईल. इथे मात्र फटका तर सुरेख जयची संधी असेल, 2-2 क्षेत्ररक्षण येतात. इथे मात्र थोडीशी झाली चुकी. पुन्हा एकदा तिसरे धावेसाठी रवाना झाले, तिसरी धावे ते घ्यायची आहे. इथून मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या तिसऱ्या धावेसाठी. रनआउटच्या स्वरूपात गणेश बाद झाला गेला. न्यू फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आता. येथून आकाश मेंगाल. 2 चेंडू झाले गेलेत, अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. कारावगावचा केतन मात्रे इथून स्ट्राईक एंडला लक्की पाहायला मिळते. धाव फलकावर धावा लागल्या गेल्या त्या 24 या आकड्यावरती. 2 चेंडू तर सुरेख पद्धतीने टाकले गेलेत. इथे मात्र इथे
पाहूया पाहूया इथून थोडस बॅट चेंडूची सांगता होते मैदानामध्ये अशी गोलंदाजी पाहायला मिळते. रोहित पहिल्या जर षटकाचा विचार केला तर 11 धावा खर्च झाल्या गेल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा खर्च गेले झाल्या गेल्या. त्याच्यानंतर या षटकात जर विचार केला तर 3 चेंडू टाकले गेलेत. 3 चेंडू मध्ये 3 धावा खर्च झाल्या गेल्यात. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईक एंडला लक्की पाहायला मिळते. लक्कीला एखादा षटकार चौकार स्लोवर गतीचा चेंडू होता. चेंडू तर आला स्ट्रेट अँडर सीमा रेषा पार. हा लक्कीच्या बॅट मधला पहिला ब्लास्ट पाहायला मिळतो षटकाराने. अजून जर पाहायला गेल्यानंतर शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. या रोहितवर हल्ले चढवले गेलेत. इथून अजूनही 2 जर चौकार षटकार जर आला ना तर सामन्यामध्ये खूप भारी रंगत पाहायला मिळेल. इथे रोहितवर हल्ले चढवले गेले. स्ट्राईक एंडवर लकीला इथून अजूनही फलंदाजी करावी लागेल. इथे स्ट्रेट ऑन फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण आहे तिथे साईल थोडीशी झाली चुकी. येतात उचलतात फेकतात तोपर्यंत इथे मात्र तिसरी धावेसाठी प्रयत्न केले. तिसरी धाव इथे पाहूया पाहूया. इथून पुन्हा एकदा एक धाव अजून चोरली गेली आहे. काय धाव फलकावर लागल्या गेल्या. 4 धावा लागल्या गेल्यात. 4 धावा लागल्या गेल्या. धाव संख्या 4 ने पुढे सरकली. 34 या आकड्यावरती शेवटचा चेंडू शिल्लक असेल. तिथे 2 धावा होत्या ना तिथे अजून एक्स्ट्रा 2 धावा लागल्या गेल्यात. कुठेतरी चांगला थ्रो झाला असताना मित्रांनो तर 2च धावा लागल्या गेल्या असत्या धाव फलकावर, पण जमलं नाही. शेवटचा चेंडू असेल 34 बनल्या. जर या चेंडूवर षटकार जर पाहायला मिळाला ना तर नक्कीच 40 धावा होतील, पण तुमचं जमणार नाही. ते लोअर फुलटाचा चेंडू होता. क्षेत्ररक्षण आहे त्याच्या डोक्यावरना चेंडू सीमा रेषा पार. हात चौकार आणि धावा बनल्या गेल्यात. गणेश दादा 38 धावा लागल्या गेल्यात. 39 धावांची गरज असेल.
पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय कुणाल. स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल राम, नॉन स्ट्राईकला सुनील. अशी फलंदाजी मैदानामध्ये. पहिला चेंडू थोडं रफमध्ये अडथळा दाखल झाला गेलाय. स्ट्राईक एंड वर राम पाहायला मिळेल, जो राम पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी करत असताना तोच राम. इथे मात्र जेल उडाले. सूरज असतील जेल खाली, जेल टिप्पायचे. इथून पहिल्या बॉलवर गडी गारद झाला गेला तो इनगाव या संघाचा राम. रामवर विश्वास होता इथे, पण तो राम इथे डगआउटच्या रस्त्याला परतला गेला. स्वतःवर थोडस नाराज असतील. फटका चांगला सुरेख पद्धतीचा खेचला गेला, पण फटक्यामध्ये पॉवर नव्हती. रोहन न्यू फलंदाज. इथे जर कुणालचा जर विचार केल्यानंतर पहिला चेंडू टाकत असताना पहिलाच विकेट प्राप्त केला या कुणालने. स्ट्राईक एंडवर रोहन पाहायला मिळेल. वन डाऊनचा फलंदाज तिसऱ्या चौथ्या क्रमाला फलंदाजी करत असतो, तो आता वन डाऊनला आलाय. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता येते. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकावे लागतील. काय गोलंदाजी पाहायला मिळते कुणालकडनं. 2 चेंडू टाकले, 2 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केली गेलेली नाही. इथे गडी तंबूच्या आसऱ्याला पाठवलं गेलंय. इथून रोहनला जर धावा बनवायच्या असतील ना, तर टॉप गिअर मध्ये फलंदाजी करावी लागेल. इथे फटका तर सुरेख आहे. एसटी रक्षक आहे तिथे लक्की. इथून मात्र पाहूया 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 पाहूया. इथे जो बॉल लागला तो आम्हाला दिसत नाही. जो पंचांचा निर्णय असेल ना, तो अंतिम असेल. इथे मात्र एक धाव. इथे मात्र कार्पेटच्या सायने फटका सजवला गेलाय. गणेश आहे तिथे, येतात उचलतात फेकतात तोपर्यंत. इथे मात्र एक धाव अजून स्कोर कार्डवर जोडली जाईल. धावा बनल्या गेल्यात 2 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. या षटकातले पॉवर प्लेचं षटक असेल. या षटकामध्ये एखादा षटकार चौकार ठोकावा लागला कुणालच्या विरोधात. स्ट्राईक एंडला रोहन पाहायला मिळेल, तेवढा ताकदीचा फलंदाज. इथून या रोहनला आक्रमण फलंदाजी करावी लागेल. इथे मात्र इथून या रोहनला फलंदाजी करावी लागेल. स्लोअर फुलटॉपचा चेंडू होता. मनोज आहे तिथे, उचलतात फेकतात तोपर्यंत. इथे एक धाव अजून स्कोर कार्डवर जोडली जाईल. 3 धावा तर लागल्या गेल्या धाव फलकावर. अजून शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. स्ट्राईक एंडवर सुनील पाहायला मिळतील. इथे फटका तर सुरेख आहे. फटक्यामध्ये पॉवर आहे. फटका जातोय वन्स बाउन्स. चौकार. 4 धावेने धावा बनल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतील आपल्याला 7 धावा धाव स्कोर कार्डवर लागल्या जातील.
7 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. पहिलं षटक इथं समाप्त झाले. अजूनही येणारे 12 चेंडू. येणारे 12 चेंडू आणि बारा चेंडू आणि 32 धाव्यांची गरज. इथे मात्र 16.00च्या सरासरीने धावा कुठून काढाव्या लागतील. प्रत्येक षटकामध्ये 16 पेक्षा जास्त धावा बनवाव्या लागतील. आता गोलंदाज स्ट्रायकर सज्ज झालाय आकाश मेंगाल. आकाशला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. आकाश गोलंदाज ट्रॅकवर दुसरं षटक हाताळण्यासाठी तयार. पहिला चेंडू पाहूया. इथून थोडासा खराब चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू वाईट हाताळले गेले. अतिरिक्त धाव फलकावर ऍड झाली गेली. धावा बनल्या गेल्यात मित्रांनो 8 धावा. अजून 31 धावांची गरज असेल. 12 चेंडू शिल्लक असतील. या 12 चेंडू मध्ये 31 बनवायचेत. इनगाव या संघाला ना 12 चेंडू मध्ये 31 रोखायचेत काराव या संघाला. इथे मात्र इथे 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 मात्र पुन्हा एकदा वाईटचा इशारा आलाय गेलाय. बॅक टू बॅक दुसरा. इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा वाईट चेंडू टाकला गेलाय. धाव फलकावर 9 धावा लागल्या गेल्या. 30 धावांची गरज असेल. 15.00च्या सरासरीने चालावे लागेल. इथे क्षेत्ररक्षण आहे. तिथे गणेश गणेश येतात उचलतात फेकतात तोपर्यंत इथे दोन धावा धाव फलकावर ऍड झाल्या गेल्यात. पहिला चेंडू इथे टाकला गेला. या आकाशने पहिल्या चेंडूवर 4 धावा खर्च केल्या गेल्यात. अजूनही 11 चेंडू बाकी असतील आणि 11 मध्ये 28 ची गरज असेल. इथून फलंदाजी करावी लागेल या रोहनला. इथे फटका सुरेख आहे. जेलची संधी दिली नाही या रोहनने. इथे आकाशवर मात्र हल्ले चढवले गेलेत. इथून षटकार ठोकला गेला या रोहनने. इथे मात्र कार्पेटच्या साहाय्याने फटका खोदून काढलाय. इथे मात्र अजूनही 2 धावा 2 स्कॉरवर. जेलची संधी असेल. भावेश असतील जेल खाली. जेल तर सुरेख टिपायची होती. इथून मात्र जेल झाले जमिनीला दान. कुठेतरी या भावेशला जेल टिपायची होती. पहिला तर चेंडू आत्तामध्ये पडले गेला. त्याच्यानंतर जेल उडाले. पुन्हा एकदा संधी मिळाली पण संधीचं सोनं करता आलं नाही या भावेशला. जेल झाले जमिनीला दान. आता जर त्याच्या जागी जर आमचे संदीप जर असते ना तर नक्कीच त्याची जेल टिपली गेली असती. अजूनही
20 धावा लागल्या गेल्यात. अजूनही 19 धावांची गरज असेल इतर तर चेंडू टाकले गेले पाहायला मिळतील आपल्याला. फुलटा चेंडू होता पाहूया. इथे मात्र पंचांचा अंतिम निर्णय असेल. इथून डॉट चेंडूची सांगता होते मैदानामध्ये. टाइम संपला गेलाय. इथून अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावा अजूनही बनवायचे. 19 शेवटचा चेंडू फुलटॉस बॉल होता. जेलची संधी असेल. सूरज येतात. इथून मात्र फुटबॉल खेळण्याची संधी मिळाली होती या सूरजला. इथून उचलतात फेकतात तोपर्यंत इथे 2 धावा धाव फलकावर ऍड झाल्या गेल्या. धावा बनल्या जातील 22. अजूनही 6 चेंडूंची गरज असेल. विशाल आपण प्लीज मैदानामध्ये पाणी घेऊन जायचे. बावीस धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 6 चेंडू मध्ये 17 बनवायचेत. चला फटाफट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. येणारे 6 चेंडू आणि गणेशदादा 17 धावांची गरज असेल. राज असेल. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार झालं. राजवर विश्वास दाखवला गेलाय कर्णधार पाहायला मिळतील गणेश. सहा चेंडू 17 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल. गोलंदाज ट्रॅकवर सज्ज झालाय शेवटचं षटक टाकण्यासाठी. राज भला पहिला चेंडू इथे सुरेख पद्धतीने टाकलं गेलंय. इथे मात्र लक्कीला चेंडू अडवायचा होता. जेलची संधी निर्माण झालेली होती पण इथून निर्धाव चेंडूची सांगता होते. आता इथून 5 चेंडू मध्ये 17 बनवायचे. प्रत्येक चेंडू मागे 4 ते 3 धावा कुठून काढायचे. इथून 17 धावांची गरज असेल. फुलटा चेंडू होता. इथे मात्र एष्ट्या उद्ध्वस्त झाल्या गेल्यात. काय गोलंदाजी पाहायला मिळते या राजूकडनं. इथे मात्र पहिला चेंडू डॉट टाकल्यानंतर दुसरा चेंडू डायरेक्ट कमबॅक डायरेक्ट स्टॉप अटॅक चेंडू टाकला गेला. फलंदाज बाद होतोय तो रोहन. न्यू फलंदाज मैदानामध्ये अनिल. आता दोघे बंधू मैदानामध्ये दाखल झाले गेलेत. स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल सुनील आणि दुसऱ्या साईडला अनिल. येणारे 4 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग असेल.
अनिल असेल स्ट्राईक एंडला. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये. या अनिलला आपल्या संघासाठी जर विजय करायचा असेल ना तर इथून षटकार चौकार ठोकावे लागतील. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडूवर 17 धावांची गरज असेल. पहिला चेंडू तर भिरकावून दिलाय. इथे कार्पेटच्या सहाय्याने डोक्यावरून मनोज होते क्षेत्ररक्षण तिच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जातो सीमा रेषा पार. आता येणारे 3 चेंडू आणि 3 मध्ये बनवायचे धावा मित्रांनो. आपल्याला 13 धावा बनवायचेत. इथे प्रत्येक चेंडूवर संघर्ष करावा लागेल. प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. या चेंडूवर जर एखादा चौकार जर आला ना तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत पाहायला मजा येणार. इथे मात्र जर हल्ला चढवला गेला या राजवर शेवटचे 3 चेंडू 3 मध्ये बनवायचे आपल्याला 13 धावा. इथून 2 षटकार 1 सिंगल असं घ्यायला लागेल. इथे मात्र वाईटचा इशारा. इथून मात्र आता येणारे 3 चेंडू आणि कंपल्सरी 12 धावांची गरज असेल. इथून एखादा निर्धाव चेंडू टाकावा लागेल. एखादा या अनिलला षटकार ठोकावा लागेल. समीकरण होतं कुठं आणलंय कुठं. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. राजूला सुवर्ण संधी प्राप्त झाले. राजूने जर आज सामना जर जिंकून दिला ना तर सागर कांबळे यांस करून 100 रुपयाचा कॅश प्राइस रोकडं दिलं जाईल. तीन चेंडू आणि 12 धावांची गरज. इथून मात्र प्रत्येक चेंडू निर्णायक ठरला जाईल. इथे हाफ ट्रॅकर चेंडू होता. क्षेत्ररक्षण आहे तिथे कुणाल आणि मनोज अडवतात उचलतात फेकतात. तोपर्यंत इथे 2 धावा धाव फलकावर ऍड झाल्या गेल्यात. 2 चेंडू 10 ची गरज. इथून 1 षटकार आणि 1 चौकार कंपल्सरी ठोकावा लागेल. इथं जर अनिलला जर फलंदाजी करावी लागेल. केतन मात्रे सारखी भावेश पवार सारखी फलंदाजी करावी लागेल. अनिलवर जबाबदारी टाकली गेली. इथे स्लोवर गतीचा चेंडू होता. जेलची संधी असेल. भावेश येतात जेल खाली. पुन्हा एकदा जेल झाले जमिनीला दान. इथून मात्र सामन्याचं चित्र वेगळं पाहायला मिळालं. इथून आता येणारा शेवटचा चेंडू आणि 9 धावांची गरज असेल. चला पुढील सामना असेल सोनोली विपक्ष गोरेगाव. दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचंय. इथे कार्पेटच्या साहाय्याने फटका तर खेचला गेलाय. आकाश आहे तिथे कुठली धाव घेतली नाहीये. चला दोन्ही संघांनी नाणेफेकी करायचे. विशाल मुकरे साहेब आपण शुभास ते नाणेफेकी करायचे. आपण दुपारच्या क्षेत्रामध्ये आता इथे उपस्थित झाले गेले. चला विशाल आपण नाणेफेकी करायचे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पाहूया कोणाला जाते ते.